जण रुद्रांश अक्षय पाटील याच्या पहिल्या वाढदिवसाकरता त्याच्या आई वडिलांचे आणि सगळ्यात जवळ नातलग मित्रमंडळ हे सगळेजण त्यांच्या एका निमंत्रणावरती उत्कृष्ट अशा कार्यक्रमाला सगळेजण उपस्थित राहिल्याबद्दल मी प्रथमतः पाटील कुटुंबाच्या वतीने आज तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते। आणि त्याच्या प्रथम अशा शुभ कार्याला मला देखील आणि प्रितेश भाऊजी असतील आणि बाबासाहेब असतील यांना तुम्ही सगळ्यांनी आवर्जून बोलवल्याबद्दल मी बर्ने कुटुंबाच्या वतीने पाटील कुटुंबाचे मनापासून आभार मानते। जसं महाराज म्हणाले रुद्रांश या शब्दाचा अर्थ शंकर असतो, तरी देखील मी असं महाराजांना आवर्जून म्हणेल की आज त्यांच्या कुटुंबात नटखट असा बाळकृष्ण जन्माला आलेला आहे। कारण आजची पिढी ही इतकी हायपर ऍक्टिव्ह आहे, म्हणजे की असं काय म्हणता येईल, असं एका जागेवरती बसून तर आत्ताची पिढी ती निघालेलीच नाहीये। अगदी नटखट बाळकृष्णासारखेच आजची मुलं तर अवतरलेली आहेत। तर प्रथमतः त्याच्या आई वडिलांचे, आजी आजोबांचे, चुलता चुलतींचे सगळ्यांचे मनापासून अभिनंदन की तुमच्या आयुष्यात आणि कुटुंबात गोड असा नटखट बाळकृष्ण रुद्रांश रूपी अवतरलेला आहे आणि त्याच्या हातून समाजाची, देशाची, कुटुंबाची उत्तम अशी सेवा घडो एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना करते, संत बाळूमामांच्या चरणी प्रार्थना करते। अनेक ठिकाणी वाढदिवसाला जाण्याचा योग आला, पण प्रथमतः वाढदिवसाच्या निमित्ताने इतका सुंदर अशी महाराजांनी दिलेली कीर्तन सेवा आणि त्यानंतर मिळणारा प्रसाद रूपी भंडारा हे प्रथमतःच मला ऐकायला मिळालं आहे। त्याबद्दल महाराजांचे सुद्धा, त्यांच्या संपूर्ण कीर्तनकार टीमचे सुद्धा आणि तुम्ही केलेल्या सेवेबद्दल पाटील कुटुंबाचे सुद्धा समस्त ग्रामस्थांच्या वतीने मी मनापासून कौतुक करते आणि अभिनंदन व्यक्त करते। आणि ताईंशी बोलताना शेवटी एवढंच बोलते, मला ताईंशी बोलताना लक्षात आलं की नेमकी रुद्रांच्याच डोहाळ जेवणाला मला याचा योग आला होता आणि आज फिरून सुद्धा त्याच्याच प्रथम वाढदिवसाला मला याचा योग आला आहे। तर असे योगायोग खूप कमी वेळा घडतात आणि आज ती तुमच्या रूपी माझ्या हातून घडते, याबद्दल सुद्धा सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन। थँक्यू।